हर हर महादेव. दीक्षा किचन. आज आपण बनवणार आहोत डाळ घालून मेथीची भाजी. तर चला बनवूया. झटपट आणि पटकन होणारी अशी भाजी आहे. मेथी अर्धी वाटी सालवाली डाळ घेतली आहे. आपण मेथीची भाजी करतोय डाळ घालून. आपण ही भिजत टाकू. तोपर्यंत भाजी बारीक कापून घेऊया. आपण मेथीची भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली आहे. आणि सालवाली डाळ घेतली ती 10 मिनिटे भिजत टाकली. तिचे साल चांगले काढून घेतले 2-3 पाण्याने धुवून. तर चला आपण मेथी आणि मुगाची डाळ घालून भाजी बनवतोय. मी कढई ठेवली आहे. त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे 2-3 पळ्या. फोडणीला जिरे घालते थोडंसं लसूण घातला. लसूण छान असं ब्राऊन होऊ देऊ. लसूण छान ब्राऊन होऊ दिला. आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या मी. तर छान असा परतून घेऊया. एक मोठा आकाराचा कांदा बारीक असं कापून घेतला आहे. बारीक असं कापून घेतला आपण, टाकला त्याला परतून घेऊया. कांदा छान असा परतून घेतलाय. आपण आता भिजवलेली डाळ घालूया. थोडीशी हळद घालूया. चवीनुसार मीठ घालू. आपण बारीक कापून घेतलेली मेथी ॲड करू त्यात आणि आपण तिला परतून घेऊ. आपण छान अशी परतून घेतली आहे. एकदम बारीक गॅसवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आपण 5 मिनिटं भाजीचा गॅस बारीक आचेवर ठेवला होता. आता बघून घेऊया. चला बघा किती छान झाले. मी वरतून शेंगदाण्याचा कूट घालते त्यात आणि परतून घेते. मस्त छान अशी आपली मेथीची डाळ घालून भाजी तयार झाली आहे. तुम्ही डब्यासाठी मस्त खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी खाऊ शकता. आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.